बुलढाण्यातील जनतेला परिवर्तन हवंय असं तुपकर म्हणतात। विद्यमान खासदारांना मतदारसंघासाठी काहीच केलं नाही असंही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा हल्लाबोल आहे। यंदाच्या निवडणुकीचा निकाल चमत्कारिक असेल असं सांगायला तुपकर विसरले नाहीयेत। तुपकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी नेते अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर आहे। बुलढाणा जिल्ह्याचा म्हणजे बुलढाणा लोकसभेचा निकाल हा ऐतिहासिक असणार आहे, कारण प्रस्थापित नेत्यांवर जनतेचा प्रचंड राग आहे। 15 वर्ष खासदार असलेले विद्यमान खासदार यांनी आतापर्यंत जिल्ह्यासाठी काहीच केलं नाही। म्हणजे कोणता प्रकल्प आणला नाही, का रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या नाही, MIDC उभ्या केल्या नाही, लोणारचा विकास नाही, सिंदखेड राजाचा विकास नाही, शेगावचा विकास नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतमजूर अडचणीत, भूमिहीन अडचणीत, महागाई वाढलेली आहे। या बाबतीत त्यांनी काही भूमिका आजपर्यंत घेतलेली नाही। फक्त निवडून यायचं आणि डायरेक्ट पुन्हा पुढच्या पंचवार्षिकलाच मत मागायला यायचं, अशी सध्याचं धोरण त्यांनी राबवलं। त्यामुळे जनतेच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे आणि या बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेची इच्छा आहे की एकदा परिवर्तन झालं पाहिजे, आपल्यासाठी रस्त्यावर लढणारं शेतकऱ्याचं लेकरू संसदेमध्ये गेलं पाहिजे, अशी एक भावना सर्वसामान्य लोकांची आहे। आणि लोकांनीच मला या निवडणुकीत उभं केलेलं आहे। लोक मला लोकवर्गणी देत आहेत, स्वखर्चानं लोक माझ्यासाठी फिरत आहेत आणि लोकांनी माझी निवडणूक आता ताब्यात घेतलेली आहे। त्यामुळे 100% सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराचा विजय या निवडणुकीमध्ये निश्चित आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।